तर मग कशाला काय बोलणार. सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीसाठी शिवसेनेचे उपनेते सन्माननीय प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील सर आणि मी राज्य संघटक म्हणून गेले 8 दिवस आम्ही ह्या महाविकास आघाडीसाठी प्रयत्नशील होतो. खासदार विशाल पाटील साहेब, विश्वजित कदम, जयंत पाटील साहेब यांच्याशी वारंवार आम्ही संपर्क साधला. यामागची भावना आमची अशी होती की भाजपाला विरोध करून, भाजप हा आमचा मूळचा 1 नंबरचा शत्रू असल्याने भाजप आणि शिंदेसेनेला विरोध करण्यासाठी महाविकास आघाडी ही ताकदीनं उभी राहावी ही आमची भावना होती. परंतु आज वेळ कमी आहे. मुळात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे दोन्ही गट यांच्या बोलणी पूर्ण होत नाहीत असं दिसतंय. म्हटल्यानंतर आम्ही आज या निर्णयाप्रत आलो की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, मनसे आणि राष्ट्र विकास सेना असं म्हणून आम्ही ही निवडणूक एकत्रित तिसरी आघाडी करून लढण्याच्या निर्णयाप्रत आलेलो आहे. सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकाच्या निवडणुकाचं रणशिंग फुंकलं गेलंय. गेले काही दिवस याबद्दल सातत्यानं महाविकास आघाडीच्या संदर्भात आमच्या चर्चा सुरू होत्या. निश्चितपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्राधान्य हे महाविकास आघाडीलाच होतं. गेले काही दिवस त्याबद्दल सातत्यानं जागा वाटपाचं बैठकांचं सत्र सुरू होतं. पण अद्याप महाविकास आघाडीतल्या सगळ्याच पक्षांचा एकमेकातलाच जागा वाटपाचा विषय अद्याप संपला नाही. आता उद्या शेवटचा दिवस आहे. त्यामुळं आज आम्ही महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा केली आणि एकूणच काँग्रेस आणि राष्ट्रवादी या सगळ्या जागा वाटपांच्या याच्यामध्ये अत्यंत कमी वेळ उरला असल्यामुळं आम्ही त्यांच्याशी चर्चा करून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सगळ्याच आमच्या उमेदवारांना आम्ही अर्ज देण्यास सुरुवात केलेली आहे. आमच्यासोबत मनसे आहे, राष्ट्र विकास सेना आहे, अशी संयुक्त आघाडी करत आता आम्ही या निवडणुकीला सामोरं जातो आहोत.